वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या चालकांकडे सुटी रक्कम नसल्यास त्यांच्याकडून तडजोड शुल्क वसूल करण्यासाठी पोलिसांनी स्वाईप मशीनचा वापर सुरू केलाय। स्वाईप मशीनमुळे वाहतूक पोलीस आणि वाहन चालक या दोघांचेही काम सोपं होणार आहे। डेबिट किंवा क्रेडिट कार्डने आपण खरेदी केली, पेट्रोल भरले तर दुसऱ्या क्षणाला आपल्या स्मार्टफोनवर त्याचा संदेश येतो। अगदी त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या चौकात नियम मोडला तर लागलीच तुमच्या मोबाईलवर संदेश येईल आणि त्यानंतर तुमचे छायाचित्र आणि दंडाची रक्कम ऑनलाईन भरण्याची सूचनाही येईल। या योजनेमुळे बेशिस्त वाहन चालकांवर चाप बसणार आहे। शहरात अनेक वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडत असल्याचं दिसून येत आहे। नोटाबंदीनंतर सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे। अनेक दैनंदिन ठिकाणी कॅशलेस व्यवहार सुरू झाल्याचं दिसतंय। नियमभंग केलेल्या वाहन चालकांनी तडजोड शुल्क देण्यासाठी 500 किंवा 2000 रुपयांची नोट असल्याचं सांगितल्यास त्यांना राहिलेली रक्कम देण्यासाठी वाहतूक पोलिसांना अडचण येऊ लागली। त्यावर उपाय म्हणून पोलिसांनी स्वाईप मशीनचा वापर सुरू केलाय। या स्वाईप मशीनचा वापर कसा करतात किंवा या स्वाईप मशीनमुळे काय फायदे होतात हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी शनाया शेखीने। सध्या प्रत्येक व्यवहार डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे होतो। तर प्रत्येक जर व्यवहार करायचा असेल आणि त्याच्यात पारदर्शकता जर आणायची असेल तर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरतो। आता याला वाहतूक पोलीस सुद्धा अपवाद ठरलेले नाहीयेत। आता प्रत्येक व्यवहार जर वाहन चालकाने एखादा नियम तोडला तर त्याला लगेच डेबिट आणि क्रेडिट कार्डने आता तो दंड वसूल करण्यात येणार आहे। आता आपल्यासोबत पोलीस उपनिरीक्षक प्रदीप जाधव आहेत, तर त्यांच्याकडे ही मशीन आहे ज्याने की दंड वसूल केला जातो एखादा नियम मोडल्यानंतर। तर वाहन चालकावर या मशीनद्वारे कशी कारवाई केली जाते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। तर सर, कशी एकंदरीत ही प्रोसेस आहे, काय सांगाल? सध्या पुणे शहरामध्ये पोलिसांवर बऱ्याच प्रमाणात करप्शनचे किंवा पैसे खाण्याचे आरोप केले जातात। त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पोलीस विभागाला, वाहतूक शाखेला ई-चलन मशीन उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यामुळे जे पोलिसांवर जे आरोप होतात पैसे खाण्याचे किंवा लाचखोरीचे, तर त्याला 100% प्रमाणात आळा बसेल व या ई-चलन मशीनद्वारे समोरच्या वाहन चालकाला त्याच्या क्रेडिट कार्डमधून त्याच्या अकाउंटमधून डायरेक्ट पैसे मायनस होणार। त्याप्रमाणे त्याला तसा मेसेज जाणार की आपण जो काय ऑफेन्स केलेला आहे त्याप्रमाणे त्याला दंड आकारला जाईल। एकंदरीत ही जी प्रोसेस आहे तर ती तुम्ही दाखवू शकाल का की कशा पद्धतीने एखाद्या वाहन चालकाने जर नियम मोडला तर तो कशा पद्धतीने त्याच्याकडनं दंड वसूल करण्यात येतो? हे मशीन ऑन केल्यानंतर ह्याच्यामध्ये वाहनाचा क्रमांक येतो। त्याच्यामध्ये वाहनाचा क्रमांक टाकल्यानंतर त्याचा मोबाईल नंबर टाकावा लागतो, त्याच्या वाहनाचा नंबर टाकावा लागतो आणि त्यांनी काय ऑफेन्स केलेला आहे तो ऑफेन्स सिलेक्ट करून त्याप्रमाणे ह्याच्यावरती अमाऊंट येते त्यांनी जो ऑफेन्स केलेला आहे त्याप्रमाणे। त्याच्यानंतर त्या चालकाकडून आम्ही त्यांचं क्रेडिट कार्ड घेतो आणि ते ह्या मशीनमध्ये शिफ्ट करतो। शिफ्ट केल्याच्या नंतर त्या माणसाला ॲटोमॅटिक मोबाईल नंबर घेतल्यामुळं त्याला त्याच्या मोबाईलवर त्याला मेसेज जातो की आपल्या खात्यातनं 200 रुपये मायनस झालेले आहेत म्हणून। अशा प्रकारे हे मशीन दिलेलं आहे आमच्या पोलीस उपायुक्त सरांनी। सर, आपण पाहतो की ह्याच्यामुळे नक्कीच पारदर्शक कारभाराला एक मदत होणार आहे। पण सर, प्रत्येक जर आपण पाहिला की वाहन चालकाचा जो गुन्हा असेल तर नियम जे तोडणारे असतील तर प्रत्येकाचा गुन्हा हा वेगवेगळा असणार आहे। काही जणांकडे लायसन नसेल किंवा काही झेब्रा क्रॉसिंग करत असेल तर त्याच्यासाठी काही अशी वेगळी सोय करण्यात आलेली आहे का ह्याच्या दंड वसुलीसाठी? अगदी बरोबर आहे। ह्याच्यामध्ये सर्व ऑफेन्स लिहिलेले आहेत। जर एखाद्याकडे लायसन नसेल तर त्याचं सेक्शन त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे 3(1)181। त्याप्रमाणे त्याला 500 रुपयाचा फाईन बसणार आहे। चालक मालक जर वेगळा असेल तर त्याला 1000 रुपयाचा फाईन बसणार आहे। असे प्रत्येक ऑफेन्स आणि त्याला असणारा जो फाईन आहे, दंड आहे, त्याची रक्कम ह्याच्यामध्ये सिलेक्ट केलेली आहे। तर सर, आता आपण पाहिलं की हे डेबिट आणि क्रेडिट कार्डद्वारे आपण करतो, पण ह्याला जे नियम मोडणारे जे वाहन चालक आहेत तर त्यांना असे हे नवीनच मशीन आहे, तर त्यांचा काही तुम्हाला असं वेगळा काही प्रतिसाद जाणवतोय का? नाही, वेगळा असा काही प्रतिसाद जाणवत नाही, कारण ते लोक कंटिन्यू ATM कार्ड, डेबिट कार्ड वापरतात। त्यामुळे त्यांना माहिती आहे कार्ड स्विप केलं की आपल्याकडनं जे आपण ऑफेन्स केलं आहे त्याप्रमाणे आपल्याकडनं दंड मायनस होणार आहे। हे वाहन चालकाला देखील आता माहिती झालेलं आहे। पण सर, आता समजा की प्रत्येक वाहन चालकाकडे जर डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नसेल तर तुम्ही त्याच्याकडनं दंडाच्या, आता तुमच्याकडे स्वाईप मशीन आहे तर तुम्ही त्याच्याकडनं दंडाची वसुली कशी करणार? नाही, तो जर दंड भरायला तयार नसेल तर त्याचा वाहन नंबर आणि मोबाईल नंबरवर पण ह्याच्यावर खटला जाऊ शकतो आणि तो केस त्याची ती पेंडिंग राहू शकते। नेक्स्ट टाईम जर त्याला परत कुठल्या चौकात अडवलं
तर त्याच्याकडनं तो फाईन वसूल केला जातो पेंडिंग असलेला. एकंदरीतच आपण पाहिलं की डेबिट आणि क्रेडिटद्वारे जे आपण व्यवहार करतो ते व्यवहार अतिशय पारदर्शकपणे होतात. त्याचाच अवलंब आता वाहतूक पोलिसांनी सुद्धा केलेला आहे, जेणेकरून या वाहन चालकांना सुद्धा एक चोप बसेल, नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना, आणि एक पारदर्शक कारभार सुद्धा सगळ्यांमध्ये निर्माण होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट सज्जाद सय्यदसह मी शनाया, पुणे प्लस न्यूज.